आज आपण बनवणार आहोत एकदम फ्रेश पेरूपासून नॅचरल पेरूचं आईस्क्रीम। त्यासाठी इथं 2 पेरू घेतलेले आहेत। पेरू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पेरूचा थोडासा पुढचा भाग मी कट करून घेतलेला आहे बघा। कट करून झाल्यानंतर पेरूचा आतला जो गाभा आहे ना तो काढून घेणार आहे मी। जितका होईल तितका काढून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने। आता जो गाभा काढून घेतलाय ना पेरूचा तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत। 3 ते 4 चमचे साखर घालायची आहे, थोडंसं दूध घातलेलं आहे आणि एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथे 1 कप फ्रेश क्रीम घेतलेली आहे आणि 1 कप कंडेन्स्ड मिल्क घेतलेला आहे। क्रीम आणि कंडेन्स्ड मिल्क आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। आता बारीक केलेली पेरूची पेस्ट आपल्याला गाळणीने गाळून घ्यायची आहे। तर इथं छान असं गाळून घेतलेलं आहे बघा। यामध्ये मी आता रेड फूड कलर घालते, असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल। हे आपलं पेरूचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे। आता आपल्याला याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। डीप फ्रीजरला ठेवायचं आहे आपल्याला। बघा अशा पद्धतीने पेरूचं आईस्क्रीम मी पेरूमध्ये भरून घेतलेलं आहे। आता हा पेरू पॅक करून घेतलेला आहे आणि डीप फ्रीजरला मी चांगलं याला रात्रभर ठेवलेला आहे। जास्त ठेवलं तरी चालेल, वेळ लागतो सेट होण्यासाठी। इथं आपलं पेरूचं फ्रेश आईस्क्रीम तयार झालेलं आहे।